दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। उत्तर प्रदेश एसटीएफ आणि क्राईम ब्रँचच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। फायरिंग प्रकरणी अटक झालेल्या आरोपींचं चक्क ब्रेन वॉशिंग झालेलं होतं असं तपासात समोर आलंय। बिश्नोई टोळीनं हा सगळा प्रकार केला होता। हिंदुत्ववादी विचारसरणी आणि रील्सचा अक्षरशः मारा करत या आरोपींचं ब्रेन वॉशिंग करण्यात आलेलं होतं। बेरोजगार तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचं ब्रेन वॉशिंग करण्यात आलं। गुंड आणि मास्टर माइंड शुभम लोणकरनं हा कट राखला होता असंही समोर येतंय। आरोपींना कमीत कमी वेळात श्रीमंत होण्याचं लालूच दाखवण्यात आलेलं होतं। गोळीबार केल्यावर मोठी रक्कम मिळेल असं आमिषही त्यांना दाखवण्यात आलं होतं। या प्रकरणातील शूटर दीपक शर्मानं याआधी पिस्तूल चालवण्याचं ट्रेनिंगही घेतलं होतं अशी माहिती तपासात समोर आली आहे। तर अभिनेता सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक